कधी कधी नियती आपल्यावर असा घाव घालते की त्या क्षणी सगळंच संपल्यासारखं वाटतं. पण काळ लोटल्यावर लक्षात येतं की तो घाव नव्हता, तर ती नव्या प्रवासाची नांदी होती. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे तिचा गाभा हा आपल्याला जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवणारा आहे. तर गोष्ट अशी आहे की सातपुडा डोंगराच्या कुशीत दाट धुक्याच्या पडद्यामागे एक प्राचीन भग्नावस्थेतील मंदिर होतं. मंदिराच्या दगडांवर काळाच्या सुरकुत्या उमटलेल्या स्पष्टपणे दिसत होत्या. 10 फूट उंचीच्या भिंतीवर मखमली शेवाळ चढलं होतं. वारा अगदीच पडला होता. मंदिराच्या आवारात असलेल्या जुन्या वटलेल्या वडाच्या झाडाचं वाळकं पानसुद्धा आवाज न करता खाली पडत होतं आणि त्या गूढ शांततेत मंदिराच्या मध्यभागी लटकत होती एक भली मोठी पंचधातूची नक्षीदार घंटा, पण कधीही न वाजणारी. लोक म्हणायचे की त्या घंटेचा नाद एकेकाळी संपूर्ण सातपुड्यात घुमायचा. लोक त्या घंटेच्या आवाजानुसार आपापली कामं उरकून घ्यायचे. पण आता ती घंटा अबोल होऊन निश्चित पडली होती. याच महाकाय घंटेच्या पोकळीत एकदा एक पिटुकली चिमणी येऊन बसली. तिला ती घंटा सुरक्षित वाटली. तिनं आपली नाजूकशी मान इकडे तिकडे फिरवत घंटेत नीट निरखून पाहिलं. बाहेरच्या रखरखीत उन्हात थंडावा देणारी, कडाक्याच्या थंडीत मुसळधार पावसात ऊब देणारी, वादळ वाऱ्यात रक्षण करणारी ती महाकाय घंटा चिमणीला रम्य स्वर्गासारखी वाटली. इथंच आपलं एक टुमदार घरटं तयार करायचं असं त्या चिमणीने ठरवलं. दिवसभर ती डोंगरदऱ्यात, जंगलात, आकाशात चिवचिव करत मस्त विहार करायची आणि परतताना घरट्यासाठी एक एक काडी गोळा करायची. कधी गवताचा तुकडा, कधी एखादं पीस, तर कधी सुकलेलं पान, असं सगळं जमा करत प्रेमानं आपलं छोटंसं घरटं विणत राहायची. अखेर एक दिवस तिचं घरटं तयार झालं. ती त्यात विसावली. मोठ्या समाधानानं हसत अलगद डोळे मिटून मनातल्या मनात ती म्हणाली की आता मला कशाचीच भीती नाही. माझ्या या राजेशाही घरट्यात मी अगदी सुरक्षित आहे. असेच दिवसामागून दिवस जात होते. सकाळ तिच्या मधुर गाण्यानं उजाडत होती आणि संध्याकाळ तिच्या चिवचिवाटानं मावळत होती. चिमणीचं आयुष्य खूप सुंदर होतं. ना कसली चिंता, ना कसलं दुःख. सर्व काही स्थिर होतं. पण या स्थिरतेतच सर्वात मोठं वादळ लपलेलं होतं. अचानक एका पहाटे त्या पुरातन मंदिराच्या आवारात विचित्र लगबग सुरू झाली. मजल दरमजल करत भगवी वस्त्र परिधान केलेले काही साधू मंदिरात आले. त्यांच्या येण्याची खबर मिळताच आजूबाजूच्या गावातील लोक मंदिर परिसरात गर्दी करू लागले. मंदिरातील धुळीनं माखलेले छोटे मोठे दिवे, पुरुषभर उंचीच्या समया, चौरंग, यज्ञकुंड सर्व काही घासून पुसून स्वच्छ करण्यात आलं. रंगीबेरंगी फुलांचे हार, तोरणं, भगवे ध्वज, पताका, पायघड्या यांचे ढीगच्या ढीग मंदिर परिसरात आणले गेले. काही तासातच सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झालं. धूप अगरबत्तीच्या सुगंधानं मंदिर परिसर दरवळून गेला. लाऊडस्पीकरवर लागलेल्या आरत्या आणि देवाच्या गाण्यांनी तर अवघं वातावरण भक्तिमय झालं. आणि मग पोटापर्यंत वाढलेली पांढरी शुभ्र दाढी, निळे चमकदार डोळे असलेला एक 6 फूट उंचीचा पण वार्धक्यानं कमरेत काहीसा वाकलेला वृद्ध साधू त्या प्राचीन विशाल अशा पंचधातूच्या नक्षीदार घंटेसमोर उभा राहिला. पांढऱ्या मिशीच्या आत लपलेल्या शुष्क ओठातून शब्द उमटले. लोक हो, आजचा दिवस हा आपणा सर्वांसाठी अत्यंत भाग्यशाली आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या प्राचीन मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार होणार आहे. अनेक लढाया, अनेक हल्ले पाहिलेल्या या महाकाय घंटेचा टणत्कार पुन्हा सातपुड्याच्या आसमंतात घुमणार आहे. ज्या घंटेविषयी बाहेर एवढं बोललं जात होतं, त्या घंटेत आपला आशियाना थाटून बसलेल्या चिमणीला जराही मागमूस नव्हता. घंटेच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात ती निवांत बसली होती आणि अचानक त्या वृद्ध साधूनं आपल्या अनुयायांच्या मदतीनं एक भला मोठा लाकडी ओंडका त्या भव्य अशा ऐतिहासिक घंटेच्या दिशेनं पुढे सरकवला.
क्षणभर सगळे स्तब्ध झाले आणि मग धन असा प्रचंड आवाज झाला की जणू आकाशच फाटलं. इतिहासाची साक्ष असलेली ती प्रचंड मोठी घंटा हलू लागली. संपूर्ण मंदिर हादरलं. सातपुड्याच्या डोंगरांमध्ये घंटा हल्ल्याचे प्रतिध्वनी उमटू लागले. परिणामी चिमणीच्या घरट्याला जबरदस्त हादरा बसला. चिमणीनं घरटं बांधण्यासाठी जमवलेल्या काड्या काटकन तुटल्या. गोळा केलेली वेगवेगळी पिसं हवेत उडाली. क्षणात तिचं जग असलेलं घरटं कोसळलं. तिनं घाबरून आकाशात झेप घेतली. उडताना तिनं पाहिलं तर खाली तिचं उद्ध्वस्त घरटं विखुरलेलं होतं. ते बघून तिच्या डबडबलेल्या डोळ्यात एकच प्रश्न उभा राहिला, माझ्याबरोबरच हे का घडलं? मी कोणाचं काय बिघडवलं होतं की माझ्यावर असं बेघर व्हायची वेळ आली? असेच दिवसामागून दिवस गेले. बेघर झालेली चिमणी माळ रानात भरकटत राहिली. खिन्न मनानं कधी भुकेलेली तर कधी तहानलेली. ऊन पावसात, वादळ वाऱ्यात झाडाच्या या फांदीवरून त्या फांदीवर दिवस काढत राहिली. अनेकदा तिच्या मनात आलं, आता बस, आता माझ्यात ताकद उरली नाही, आता माझं काय व्हायचं ते होऊ दे. पण तरीही प्रत्येक वेळी तिच्या मनाच्या दुसऱ्या कप्प्यातून एक आवाज यायचा, उडत राहा, उंच भरारी घे, हार मानू नकोस, शरण जाऊ नकोस, पंखांना बळ दे, हो तू करू शकतेस, तुझं ध्येय अजून सापडायचं आहे. आणि ती पुन्हा उडायची, उंच उंच भरारी घ्यायची. मग एक दिवस सूर्य मावळतीकडे झुकत होता. दिवसभर घरट्यासाठी योग्य जागा शोधत थकलेली चिमणी मावळतीच्या दिशेनं उडत गेली. तेवढ्यात तिच्या कानांना पाण्याच्या मंद खळखळाटाचा आवाज आला. ती त्या आवाजाच्या दिशेकडे वळली. आवाज घनदाट जंगलातून येत होता. पुढे उडत जात असताना ते जंगल अधिक दाट होत गेलं. चिमणीला वाटलं आपण आता या काळोख्या जंगलात हरवून जाणार. आणि अचानक समोरचं दृश्य पाहून तिचे पंख स्थिर झाले. झाडांच्या फांद्यातून सोन्यासारखे मावळतीचे सूर्यकिरण झिरपत होते. एक स्वच्छ नितळ झरा खळखळत वाहत होता. आजूबाजूला फळांनी लगडलेली झाडं होती. हवेत फुलांचा सुगंध दरवळत होता आणि सर्वत्र शांतता होती, जणू नवजीवनाचा उत्सवच. निसर्गानं स्वतःच्या हातानं घडवलेला स्वर्गच तिच्या समोर अवतरला होता. हे नयनरम्य दृश्य पाहून चिमणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कारण तिला जाणवलं आपण स्वतःला दोष देत राहिलो आणि इतक्या सुंदर जगापासून अलिप्त राहिलो. आपल्या पंखांनी आनंदाश्रू पुसत आत्मविश्वासाचा चिवचिवाट करत चिमणीनं पुन्हा नव्यानं सुरुवात केली. जंगलात जाऊन घरट्यासाठी पुन्हा काड्या गोळा केल्या. पण यावेळी ती आधीची निष्पाप चिमणी नव्हती, तर ती संकटातून घडलेली एक लढाऊ योद्धा चिमणी होती. गवत, काड्या, पिसं गोळा करत करत काही दिवसातच चिमणीनं आपलं मोठं, भक्कम आणि पूर्वीपेक्षा 1000 पटीने सुंदर असं नवं घरटं बांधलं. एका संध्याकाळी ती आपल्या या घरट्यात बसली होती. समोर झुळझुळ झरा वाहत होता आणि अचानक तिच्या मनात एक विचार चमकून गेला. जर त्या दिवशी ती घंटा वाजली नसती तर मी आजही त्या अंधाऱ्या कोपऱ्यात अडकून राहिले असते. मला हा स्वर्ग कधीच सापडला नसता. त्या क्षणी तिला समजलं, कधी कधी नियती आपल्याला जे गमवायला लावते ते आपल्याला शिक्षा देण्यासाठी नसतं, तर आपल्याला आपल्या खऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी असतं. मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यातही अशी एखादी घंटा अशीच अचानक वाजते. नोकरी जाते, नातं तुटतं, विश्वासघात होतो, स्वप्नांचा चक्काचूर होतो आणि आपल्याला वाटतं सगळं संपलं. पण कदाचित या नरकप्राय विचारांच्या डोंगरापलीकडेच तुमचा स्वर्ग तुमची वाट पाहत असतो. म्हणून नियती जेव्हा तुमचं जग हादरवून सोडेल तेव्हा मनसोक्त रडा, दुःख व्यक्त करा, पण कोलमडून जाऊ नका, आत्मविश्वास गमावू नका. कारण कधीकधी तुमचं घरटं उद्ध्वस्त करणारी तीच घंटा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर ठिकाणी घेऊन जाणारी ठरते. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.